उगवत्या सूर्याला वंदन करून आपण आता पुढे जाणार आहोत. बघूया. रस्ता खूपच खराब आहे. वाटलं थोडासा असेल बरा. ऑफरोडिंग फक्त अंगाशी येऊ नये म्हणजे झालं. तर आज आपण सोलो आहे आणि ह्याच्यामध्ये कोण नाही आपल्यासोबत सोलोला. गाडी नाचते बघा कशी. हे सगळ्यात मोठे डेंजरस रस्ता आहे. खाली कुठने घ्यायची गाडी. तुम्हाला ह्याच्यामधून फक्त गिअरवरतीच घ्यावं लागणार आहे. आणि की तुम्ही जर क्लच ओढून धरला तर गाडी पूर्णपणे फ्री होणार आहे. आणि एकदा गाडी फ्री झाली की तुम्हाला गाडी कंट्रोल होणं इम्पॉसिबल आहे. तुम्ही शक्यतो गाडी ह्याच्यामध्ये असे फ्रीमध्ये न ठेवता गिअरमध्ये ठेवा. चला एकदा व्ह्यू दाखवतो तुम्हाला परत एकदा, कारण तिथून आता आपण निघणार आहे. एंट्री ॲक्च्युली फोडून पाहिजे होते, अजून सुंदर व्ह्यू वाटला असता. काय ह्या लोकांना समजतं काय ना वाटतं त्यांच्या पद्धतीने हे लोक करतात मॅनेज. काय निसर्ग सौंदर्य जपण्याच्या नादात हे लोक जिकडे तिकडे बंदिस्त करून टाकतायत. बघू शकता सुंदर हा असा व्ह्यू. तर ॲक्च्युली आज ओहोटी आहे शाळेत, कारण की हे पूर्णपणे भरतं. लास्ट टाइम आलो तो हे पूर्ण झाकलं होतं आणि समुद्र असा इतका खवळलेला होता की पूर्ण लाटा येत असून बघू शकता की इकडे पूर्ण पाणीवरती आलं होतं. ॲक्च्युली गेट बांधला ते बरं केलं, पण त्याच्यामुळे या निसर्गाचं सौंदर्य केलं. सेफ्टी सिक्युरिटीसाठी त्यांनी केलं आहे खरं, पण एवढं नव्हतं करायला पाहिजे होतं. इथून आतून एक रस्ता आहे, तो डायरेक्ट वरती किल्ल्याला निघतो. झालं एक गेला की दुसरं आलंच. इकडे तेच आहे बाबा. चला आपण वरती किल्ल्यावर जाऊयात. किल्ल्यावरतून ही दृश्य छान दिसतात. व्हिडिओ लावू द्या, लाईव्ह राहू द्या, बघू द्या.